सर्वपक्षीय अपक्ष उमेदवार बापूसाहेबांना बेगडे आज आपल्या गावामध्ये पिंपळी या ठिकाणी समस्त ग्रामस्थ यांच्या सर्वांच्या वतीने याच ठिकाणी बापूसाहेब बेगडे यांचा सत्कार होते. पिंपळी ग्रामस्थांच्या वतीने प्रथमतः आपणास विनंती आहे, ग्रामस्थांच्या वतीनं याच ठिकाणी अपक्ष उमेदवार बापूअण्णा बेगडे गेले आम्ही जोपर्यंत आतापर्यंत तरुण वयामधून मोठे होत आलो त्या तरुण वयामध्ये सुद्धा बापूअण्णा बेगडे कोडे हे मावळचा एकदम परिचय असा चेहरा, परिचित असणारा चेहरा आपण पाहतो. गेले 20-25 वर्ष नगरसेवक, उपनगराध्यक्ष म्हणून आणि संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान उपाध्यक्ष म्हणून त्यांनी आज कामगिरी एकदम चांगल्या रीती केली आणि त्यांचा जनसंपर्क म्हटला तर सर्वसामान्य माणूस जरी गेला की अण्णा हे काम आहे आमचं, तर ते त्यांचं काम ते नक्कीच त्यांच्या कर्तृत्वाने पूर्णत्वाला नेतात. आता गावची समस्या म्हटलं गेलं, मुख्यतः आता इलेक्शन आलं, इलेक्शनच्या 5 वर्षाच्या अगोदर सर्वजण प्रलोभन देतात की बाबा तुमच्या गावामध्ये आम्ही असं करू किंवा तसं करू. सर्वात महत्वाचं असं आहे की सर्वांना प्रत्येक कुटुंब असं आहे की बाबा खाऊ शकते, जेवू शकते, त्याची उपजीविका ते करू शकते. परंतु विषय असा आहे की गावामध्ये मुख्यतः येतानाच रस्त्याचा इतका प्रलंबित प्रश्न आहे की उमेदवार सुद्धा येताना पाहत असतील स्वरूप कुठलाही जरी उमेदवार आला तरी त्याला अडचणी भासतात की बाबा एक गाडी मागे ठेवावी लागते किंवा 2 गाड्या मागे ठेवाव्या लागतात, तेव्हा त्या रूटनी गाड्या बाकीच्या सर्व इकडे येतात. तर या गाड्या येण्यामागचं कारण हा रस्ता पुरवठा देण्यासाठी मागच्या आमदारांनी सुद्धा प्रयत्न केला, पण तो प्रयत्न यशस्वी ठरला कारण रस्त्याची जी रुंदी होती ती कमी भासली. त्यानंतर गावात मध्ये प्रत्येक येणारा पाहुणा ही एकच गोष्ट बोलतो की बाबा तुमचं गाव काय आहे, एवढं गावात सुशिक्षित सगळे तरुण आहेत, सगळं विषय गव्हर्नमेंट सर्व्हिसला एवढी माणसे आहेत, तुमच्या गावाचा विकास का होत नाही. विकास होण्यामागची कारण हीच आहे, गावांनी सुद्धा एकत्र आलं पाहिजे ही भूमिका आहेच. गाव एकत्र येतोच, वेळोवेळी त्यांच्या मिटिंग्स होतात, परंतु या कुठल्या तरी तालुक्याच्या चेहऱ्यावरणी ही समस्या सोडवण्यात आली पाहिजे. मागच्या 5 वर्षामध्ये पण ही समस्या सोडवली गेलेली नाही. तरी या 5 वर्षामध्ये पण आम्हाला असं वाटतंय की आज बापू साहेबांच्या रूपाने आम्हाला असं वाटतं की ही समस्या ती सोडवण्यात यावी. गावची ही प्रमुख समस्या आहे आणि या समस्येचं समाधान आम्हाला जेव्हा भेटेल तेव्हा संपूर्ण ग्रामस्थ आता पण तुमच्या सोबत आहेत. परंतु ही समस्या इतकी तळमळीची की आज हॉस्पिटलला जायचं असलं अर्जंटमध्ये तर त्या रस्त्याने जाता येत नाही. गाडीमध्ये आली तर काही पण मधल्या रस्त्यामध्ये काही पण होऊ शकतं, या घटना घडू शकतात. त्यानंतर पाण्याचा प्रश्न, पाण्याची पाईपलाईनची जल जीवन योजना ती चालू आहे, परंतु अजूनही फिल्टरचं पाणी, फिल्टर प्लांटचं पण काम चालू आहे, ताजी फिल्टर प्लांटचं काम चालू आहे, परंतु अजूनही लोकांना फिल्टरच्या बाटल्या घेऊन दर्शन धाब्यावरती तिथं जातात ते प्रत्येक कुटुंबातला एक व्यक्ती आणि त्या बाटल्या घेऊन येतात ते जार घेऊन येतात ते. म्हणजे ही समस्या सुद्धा सोडवली आली पाहिजे कारण तिथं पण ग्रामस्थांचं एकतर पाणीपट्टी भरायची, त्याच्यामध्ये पाणी दुसरीकडून विकत आणायचं दररोज, ही समस्या आहे. ऑलरेडी गव्हर्नमेंटने तुम्हाला फंडिंग दिलेलं आहे, तुम्ही ते पुरवठ्यास नेण्याची जबाबदारी ही मतदारसंघातल्या व्यक्तींची आहे. आम्ही वेळोवेळी ग्रामपंचायत सदस्य, सरपंच यांना तर पाठपुरावा ग्रामस्थ करतातच आणि यानंतर ही समस्या जी पाण्याची समस्या मुख्यतः ही एक सोडवण्यात यावी. एक रस्त्याची सुविधा ही सोडवण्यात यावी, प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहोचलं पाहिजे पिण्यायोग्य. या 2 गावाच्या मुख्य समस्या आहे. आणि अजून एक सगळ्यात मोठी समस्या, माणूस जन्माला येतो, तो हॉस्पिटलमध्ये येतो, घरामध्ये येतो, सगळीकडे येतो, परंतु माणूस मेल्याच्या नंतर पण स्मशानभूमी ही मोठी खंत आहे गावाची. माझ्या घरातला एक व्यक्ती एक्सपायर झाला आता पावसाळ्याच्या सीझन मध्ये, तर मयत झाकून ठेवायची वेळ आली, पत्रे त्याच्यावरती कागद ठेवण्याची वेळ आली, मैतावरती माणसांना विटीस धरण्यात आलं. पावसामध्ये भर मयत चालू होतं. स्मशानभूमी नाही गावाला, रस्त्याची सुविधा नाही आणि पाण्याची सुविधा नाही. या सर्व समस्यांचं समाधान आता भावी आमदार जे होणार आहेत बापू साहेबांना बेगडे यांच्या रूपाने यांनी पूर्ण करण्यात यावी असे ग्रामस्थांच्या वतीनं मी आग्रहाची तुम्हाला मागणी ठेवतो. बोलायचं याच ठिकाणी जितू भाऊ गोत्रे भाजपाचे प्रदेश सरचिटणीस यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. याच ठिकाणी आपले उमेदवार अपक्ष उमेदवार बापूअण्णा बेगडे यांचे विचार आपल्याला ऐकायचे, त्यांना विनंती करतो अण्णा तुम्ही 2 शब्द व्यक्त करून याच ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन करायचे.
इथं लावणार हे काय येणाऱ्या 20 तारखेला विधानसभेला सामोरे जात असताना ना आमदारकीच्या इलेक्शनला सामोरे जात असताना खर तर या गाव भेटीच्या निमित्तानं आणि प्रचार सभेच्या निमित्तानं खर तर उपस्थित असलेले या पंचक्रोशीतील सर्व नेतेगण, त्याचप्रमाणे ज्यांनी या विधानसभेला अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहे आणि त्या राष्ट्रीय पक्षांनी मला खरा तर पाठिंबा दिलाय, त्याच्या अध्यक्ष असतील, त्यांचे सर्व पदाधिकारी असतील, या गावातील सर्व वडीलधारी मंडळी, समोर बसलेले सगळे आमच्या महिला भगिनी असतील, इथं सर्वात जास्त तरुण मुलं प्रामुख्याने उपस्थित आहेत. खरी तुमची गरज आहे. ह्यांच्या आणि आमच्या सगळ्यांच्या गेलेले आहेत गवऱ्या अर्धवट. खरं तर इलेक्शन कशासाठी असते किंवा काय असतं, मला वाटतं तुमच्या एका कार्यकर्त्यांनी बोलून दाखवलं. गावाची समस्या म्हणजे आपल्या कुटुंबाची समस्या. गेल्या वेळेस मला वाटतं 90% तुम्ही मतदान याच गावामधून विद्यमान आमदारांना दिलं, बरोबर आहे ना? नाही असेल, माझा शब्द असेल किंवा पार्टीचा शब्द असेल किंवा तुमचा असणारा विश्वास असेल. मगाशी म्हटलं गेलं, अनेक गोष्टींना येणारा आमदार शब्द देतो आणि शब्द दिल्यानंतर त्याची पूर्तता होत नाही. का होत नाही त्याचं सुद्धा आपण पडताळून पाहण्याची गरज आहे. असो, खरं तर विधानसभेला सामोरे जात असताना मला अपक्ष उमेदवार म्हणून लढण्यास सगळ्या पक्षांनी, नेत्यांनी मला खरं तर आग्रह केला आणि मी राहिलो. पण ही अशी परिस्थिती का आली, का मला सगळ्या पक्षांनी पाठिंबा दिला, याचं चिंतन सगळ्या तरुण मंडळींनी आणि आमच्या महिला भगिनींनी केलं पाहिजे. गेल्या पंचवर्षीमध्ये काम करत असताना ज्या माणसाला माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याने निर्भीडपणे खरं तर गावकी भावकी त्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा मी मदत केली. आणि तुम्हा सगळ्या मंडळींना वडगावचं भाषण आठवत असेल. अनेक मंडळी युट्यूबच्या माध्यमातून आणि खरं तर इंस्टाग्रामच्या माध्यमातून आपण सगळे फेसबुकला ते माझं भाषण ठेवतात. मला त्याच्यात काही आश्चर्य वाटत नाही, पण मी त्यावेळेच माझ्या पार्टीचं, माझ्या असणारी निष्ठा त्या पार्टीचं काम केलं. आणि काम करत असताना माझ्या पार्टीचा ध्येय धोरण, माझ्या पक्षाचं ध्येय धोरण मी सातत्याने बाळगत आलो आणि म्हणून त्या पद्धतीत मी काम केलं. मी खरं तर त्या काम करण्यामागं आणि निवडून देण्यामागं तुम्ही सगळी मंडळी पण असू शकता, मी पण मी त्याच्यामधला एक अपराधी आहे. कारण की या मावळ तालुक्याला जी संस्कृती लाभली, त्या संस्कृतीच्या विरोधात खरं तर आतापर्यंतच्या आमदारांनी कधीही काम केलं नाही. गावामध्ये असेल किंवा शहरी भागामध्ये असेल, जी लोकशाहीच्या माध्यमातून आपल्याला दिलेला अधिकार आहे, तो अधिकार जपण्याचा प्रत्येक आमदार असेल, प्रत्येक गावातला कारभारी असेल, यांनी खरं तर केला. आणि या गेल्या पंचवर्षीमध्ये लोकशाही पायाखाली तुडवल्या गेली, हे खरं तर आपल्या सगळ्यांना प्रचिती आली. मग ती ग्रामपंचायतीच्या माध्यमातून असेल, हितकारी सोसायटीच्या माध्यमातून असेल किंवा तुमच्या भावकी टावकीच्या माध्यमातून असेल, या सगळ्याचा सगळ्यांना वीट आला. आणि म्हणून ही जनजागृती झाली आणि एकच निर्णय झाला की काही असो, अशा विकृतीची माणसं आपल्या नेतृत्व स्वीकारायचं नाही, या भावना सगळ्यांच्या जाग्या झाल्या. आणि त्या माध्यमातून खरं तर आजच्या इलेक्शनला माझ्यासारखा एक शेतकरी कुटुंबातला कार्यकर्ता आपल्या पुढे येतोय.
मी काही वेगळं सांगणार नाही. तुमच्या गावामध्ये त्यांनी काय केलं, काय विकास केला, काय काय केलं हे मला सांगायची गरज नाही. चांगल्या वाईट गोष्टीची पारख तुमच्या सगळ्या मंडळींना आहे. पण मी 2-3 प्रश्न आपल्या सगळ्या मंडळींना विचारणार आहे. मग तुम्हाला आमदार कसा हवा आहे, आपण कोणाला आमदार निवडून देणार आहे, याचं चिंतन करण्याची गरज आहे. म्हणजे ती 5 लोकशाहीच्या माध्यमातून 5 वर्षामधून एकदाच येते ती, आणि तो अधिकार हा लोकशाहीचा आहे आणि मतदार भगिनींचा आहे. म्हणून मी तुम्हाला एवढंच विचारतो, महिला भगिनींनी आपल्या सगळ्या मंडळींना त्यांनी फिरायला नेलं, बीचवर नेलं किंवा कुठे समुद्राच्या तिकडेही नेलं, कुठेतरी नेलं तुम्हाला. मला त्याच्यामध्ये काही वाईट नाही. पण मला सांगावं तुम्हाला सक्षमीकरण व्हायचंय. आमच्या महिला भगिनी आपल्या पायावर उभ्या राहायला पाहिजे. आपल्या परपंचामध्ये आपल्या कमावण्यामध्ये व्यवसाय असेल किंवा काम असेल, या 2 हाताला काम मिळण्यापेक्षा आपल्या पायावर त्या पैशाच्या माध्यमातून आपला संसार फुलला पाहिजे. या माध्यमातून या गोष्टी सुटणार आहेत का तुमच्या? मग तुम्ही ट्रिपला जाऊन जर सुटणार असेल तर मी सुद्धा उद्या ट्रिप काढतो. मला काय हवं का, 1,00,000-2 लाख रुपये खर्च येईल, याच्या पलीकडे काय? मी तुम्हाला गोव्याला नेतो, केरळला नेतो, पण तुमची ही समस्या आयुष्यभरची संपणार का? मग त्याचं चिंतन तुम्ही केलं पाहिजे. मग जर तुम्हाला कुबड्या देत असेल आणि कुबड्यावर राहण्यासाठी जर निंद करणारी असेल, ही वृत्ती असेल, तर या व्यक्तीला तुम्ही आमदार करणार का? हा प्रश्न घरी गेल्यानंतर सोडवत बसवा, पण 20 तारखेच्या आत सोडवा, म्हणजे निर्णय करा. आणि उत्तर लिहायला 20 तारखेला सकाळी या. आणि ते पण उत्तर मी सांगतो, पिपाणी हे चिन्ह आहे, 4 नंबरला आहे. बघा महिला भगिनींनो आणि आमच्या वडीलधारी मंडळींनो, तुमच्या घरातही मुलं आहे, माझ्या घरातही मुलं आहे, पण ज्या मुलांना दारू पिण्यासाठी, पार्टी करण्यासाठी जर खाली नेत असतील आणि तीच पोरं डान्स बार मध्ये जात असतील आणि आपले पैसे उधळत असतील, मग अशा वृत्तीच्या माणसांना जे आमच्या मुलांना शिकवतात, आमच्या मुलांना ही सवय लावतात, व्यसनाच्या आहारी जाण्यासाठी जर ही मंडळी प्रवृत्त करत असतील, आमिष दाखवून प्रवृत्त करत असेल, तर अशा व्यक्तीला तुम्ही मतदान करणार का? मग कोणत्या माणसाला तुम्हाला मतदान करायचंय हे तुम्ही ठरवायचंय. मग ज्याच्या हातात पुस्तक आहे, देणारा उमेदवार आहे, ज्या पुस्तकाच्या जोरावर तुमचा व्यापार होऊ शकतो, शिक्षणाच्या माध्यमातून नोकरी लागू शकते, ही सगळ्यात मोठी समस्या या भारतामध्ये आहे. मग या अशा व्यक्तीच्या प्रवृत्तीला तुम्ही मतदान करणार आहात का नाही हे सुद्धा तुम्हाला ठरवायचंय. मग पुस्तक देणारा माणूस पाहिजे का तुम्हाला व्यसनाच्या आहारी जाणाऱ्या माणसाला मतदान करायचंय हे तुम्ही तुमचं ठरवायचंय. आणि तरुण मुलांना मी एवढंच सांगेल, तुम्ही जा, जरूर जा. आपले आई वडील आपल्या पोटाचा चिंता घेऊन आपल्याला शिकवत असतात. घाटाखाली जाण्यापेक्षा UPS, IAS, MPS या परीक्षेसाठी तरी तुम्ही काम केलं असतं. त्याच्यामध्ये जास्त 10,000 तास जर अभ्यास केला असता तर माझा या मावळ तालुक्यातला एक तरुण पोरगा कुठेतरी अधिकारी म्हणून काम केलं असतं. मला वाटतं तुमच्या इथं 2 पोरं आहेत. हे का नाही सांगतोय, नाही त्याचा अभिमान नाही छोट्या कुटुंबाला आहे. मग तुम्ही या सगळ्या मंडळींचा खरं तर अभिमान केला पाहिजे. मग अशा गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. तुम्ही शिकलं पाहिजे, 2 हातांना काम मिळालं. मग या आमदारांनी कोणाला नोकरीला लावलंय का? इतक्या वल्गना केल्या त्यांनी की मी दरवर्षी 5,000 नोकऱ्या लावेल. 5 वर्षामध्ये 25,000 मुलांना अख्ख्याने त्यांनी लावलंय काय ते सुद्धा तुम्ही विचार करा. परवा काय सांगितलं माहिती का त्यांनी? एका भाषणामध्ये बोलल्या की आमच्या सगळे कार्यकर्तेपेक्षा नेते मंडळी बापू भेगडे बरोबर आहे.
आणि त्यांच्या बायका त्यांच्या बरोबर आहे. मग हे वाक्य बोलायला त्याला शोभतं का? तुमच्या हृदयाला किती स्पर्श झाला असेल? मग जर अशी भावना असणाऱ्या माणसांना ना तुम्ही आमदार करणार आहात का, हे सुद्धा तुम्हाला विचार करायचा आहे. त्याच्याही पलीकडे सरकारी योजनेच्या माध्यमातून 1,000, 1,500, 2,000, 3,000 रुपये काय मिळतील ते मिळतात. मग सरकारी योजनेच्या माध्यमातून ते तुम्हाला विकत घेऊन पाहतात असं नाही वाटत का? मग या सगळ्या गोष्टीचा विचार करणार कोण? मग जर ही एवढं बोलण्याचं, एवढं धमकीप्रमाणे बोलण्याचा हा विषय किंवा ही ताकद कुठून निर्माण झाली? एक तर त्यांच्या पैशाची मस्ती त्यांना आलेली आहे आणि सत्तेची गुर्मी आलेली आहे. मग येणाऱ्या 20 तारखेला आपल्याला त्याला गाडायचंय. मग तो विचार करूनच मतदान करायचंय. मग अशा प्रवृत्तीच्या माणसांना आपण खरं तर तुम्ही आपल्यापासून किंवा आपल्या मुलांपासून किंवा आपल्या कुटुंबापासून तर लांब ठेवण्याची गरज आहे. कारण की या मावळ तालुक्याला आगळी वेगळी संस्कृती आहे. बघा, आपण वडीलधारी मंडळी जरी काही असले, मी एखादा तंबाखू खात असेल किंवा एखादा सिगारेट पित असेल किंवा एखादा वेडावाकडा असेल, काय करत असेल काम किंवा एखादा गोट्या खेळत असेल, हा खेळ आहे. जर एखादा वयस्कर माणूस आला तर तो माणूस तंबाखू असेल तर तो फटकन फेकून देतो, सरळ उभा राहतो. तो आदरयुक्त भीती निर्माण असते, त्याला आदरयुक्त भीती वाटत असते, तो त्याचा सन्मान करत असतो. प्रत्येक घटकामध्ये ह्या गोष्टी होतात. पण इतका उर्मट आमदार मी कदापि पाहिला नाही. बहुजन समाजामध्ये सगळ्यात मोठं काम करणारा या महाराष्ट्राचा सुपुत्र तर या भारतात नव्हे तर या जगामध्ये ज्यांचं नाव आहे ते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब. त्याला सुद्धा उलट बोलले. काही वर्षापूर्वी भारतीय जनता पक्षाचे नेते जे या महाराष्ट्राचे आज उपमुख्यमंत्री आहेत ते देवेंद्रभाई फडणवीस साहेब यांना सुद्धा काय बोलले त्याचं चिंतन करा. आजही खूप बरवतात, अरे बेट्या तू उंचीप्रमाणे तर बोल. जर आपल्या उंचीप्रमाणे जर तुला अक्कल येत नसेल आणि एकमेकांचा आदर जर या महाराष्ट्राचा संस्कार तुम्हाला जपता येत नसेल तर खरं धिक्कार असो. मग आपण सगळ्या मंडळींनी एक चांगला विचार करायचा आहे. खरं तर आमचा काय बांधाला बांध नाही कोणाचा. ज्याला आम्ही निवडून दिला तो म्हणतो की भावकी एकत्र झाली, टावकी एकत्र झाली. अरे बेट्या, तुला नगरसेवक नसताना मी नगरसेवक झालोय. सेकंड टाइमला त्याच भावकीने तुला नगरसेवक बनवला ना. मग त्याच्या पायऱ्या त्यांनीच चढवल्या ना. त्याच्या घरामध्ये आमच्या घरातील एक महिला आहे, आमची बहीण आहे, ती त्याची सच्ची चुलती आहे. चुलती ही आई समान असते. मग आम्ही आदर करतो. आणि आज तो म्हणतो त्या भावकीने एकत्र झालेत माझ्या विरोधात. त्याच्याही पलीकडे 2019 मध्ये तेही विसरला. भाऊ, तुमच्या सर्वांच्या विरोधात आणि या मंत्री महोदयाच्या विरोधामध्ये सगळ्यात तिखट भाषण आणि तीव्र भाषण याच बाप्पू भेगडेने वडगाव मध्ये केलं. बरोबर आहे ना? बस. मग त्यावेळेस तुला आठवलं नाही? अरे हा भेगडे का काय, तो सगळ्यांना गुंडगिरी काय म्हटला, गाव गुंड म्हटला. मग त्यावेळेस मी गाव गुंड नव्हतो का? आणि ज्यांनी ती दिलं ते गाव गुंड नाही का? मग जर एवढी तुला अक्कल आली, एवढी जर पैशाची मस्ती आली तर खरोखर आपल्याला त्या मस्तीला जिरवलं पाहिजे. आणि ती वेळ आता आलेली आहे. म्हणून मी आपल्या सगळ्या मंडळींना आव्हान करतो, आमच्या महिला भगिनींना, तरुण पिढीतल्या सर्व मुलांना आणि मतदार बंधू भगिनींना डोळ्यावरची झापड उडवा. तुम्हाला चांगला एखाद्या वेळेस एक काम होणार नाही, पण एक लक्षात ठेवा, महाराष्ट्राची संस्कृती आणि या लोकशाहीची पायंदळी होता कामा नये. ही खरी आपली अस्मिता आहे. म्हणून येणाऱ्या 20 तारखेला
तुम्ही पिपाणीचं चिन्हाच्या पुढचं बटन दाबायचंय आणि ते 4 नंबर क्रमांकाला आहे. तुम्ही असं म्हणू नका बाप्पू बेगडे आमदार होणार आहे. मी तर असं म्हणेल सर्वसामान्यातला माणूस, सामान्य मतदार बंधू भगिनी हे आमदार होणार आहे. कारण की ते भविष्याचा या सगळ्या महाराष्ट्राचा तो एक शिल्पकार ठरणार आहे. मग असे अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित केले. रस्त्याचा विषय असेल, स्मशानभूमीचा विषय असेल, अजून पाण्याचा विषय असेल. मला वाटतं या गोष्टी आपण बोलू, पण आता 20 तारखेपर्यंत धामधूम आहे. मलाही माहिती आहे सरकारी जागा आहे, सरकारी जागा आपल्याला घ्यायला लागेल. तिथं दोन्ही बाजूला प्रायव्हेट जागा आहेत. त्या प्रायव्हेट मालकांशी सुद्धा बोलून चर्चा करून या गोष्टी सोडू शकतात. रस्त्याचा विषय असेल, रस्ता सुद्धा वाढवण्यात येईल. जी मंडळी असतील त्यांना त्याचा मोबदला मिळेल का, कसा मिळेल, कारण की जागेला सोन्याचा भाव आलाय. जर आपल्याला काही गोष्टी मिळणार असतील तर काही गोष्टी आपल्याला गमवायला सुद्धा लागतील. मग त्या शासनाच्या माध्यमातून असेल किंवा आपल्या प्रायव्हेटेशनच्या माध्यमातून असेल, आपल्याला प्रश्न सुटल्याशी मतलब आहे. पाण्याचा विषय एवढा मोठा घन प्रश्न नाहीये. मला वाटतं तोही आपण, मला वाटतं 1-1.5 महिन्यामध्ये आपण तो तसाही कंप्लीट करू शकतो. म्हणजे माझ्या दृष्टिकोनातून, मला माहिती नाही एक्झॅक्ट, मी त्याच्यात एवढा काय अभ्यास केला नाही, पण आपले इंद्रायणी जवळ असल्यामुळे आणि तुमची ग्रुप ग्रामपंचायत आहे, मला वाटतं जलजीवनचं पाणी. हा, आणि जलजीवन तुम्हाला माहिती आहे कशा पद्धतीमध्ये केंद्र सरकारचे पैसे आले, केंद्र सरकारचे पैसे कोणी खाल्ले. हा, तिथं अधिकाऱ्यालाही विचारलं नाही, सरपंचालाही विचारलं नाही, ती कंप्लीट झाली का नाही झाली. हँडओव्हर करताना सुद्धा त्या माणसाला सुद्धा माहिती आहे का नाही काय माहिती, त्या बीडीओला कोणालाही माहिती आहे का नाही. आणि तहसीलदार तर लईच लांब राहिला आणि सर्कल तर लईच लांब, तहसीलदार आणि प्रांत पण लई लांब राहिला. म्हणजे या सगळ्या गोष्टी तुम्हाला आम्हाला सगळ्या माहिती, तरी आंधळ्यासारखं राहू नका. हा, जी माणसं फसवतात ना, हा, त्याच्यापासून सावध राहा. मी म्हणत नाही, आपले जुने लोक म्हणतात. हा, मला खरं बोलायची सवय, रडता येत नाही. रडलो ना मग तुम्ही याला भावनिक करील. मला कोणत्या तरी नाटकात किंवा कोणत्या तरी सिनेमात आहे ना, त्या ट्रेनरकडे जायला लागेल हे सगळं करायला. खोटं बोलायला शिकायचा एक क्लास लावायला लागेल. एक भाग, दुसरा भाग आहे ना, रडायचं कसं ते तिथं जाऊन शिकायला लागेल. माई माऊल्या, अरे बाबा माई माऊल्या काय, आम्ही काय हत्तीच्या कानातून वरतून आलो का, आम्ही माई माऊलींच्याच ह्याच्यातून आलो ना. अरे काय बाबा, बाबा मी इतकं मनापासून तुम्हाला सांगतो, बघा आपला पायावर धोंडा पाडून नका. हीच आता शेवटची वेळ आहे. ज्याला मत द्यायचं ते द्या, नाहीतर नका देऊ. तुमचं भविष्य तुमच्या पैसे. धन्यवाद. हा, आता काय बोलणार आता कोणाला.